नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 पद आहे मित्रांनो. आर आर ग्रुप डी काय मित्रांनो, आर आर बी ग्रुप डी चे पद आहे मित्रांनो. आणि मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, खालीलपैकी कोणती समिती ही भारतीय बँकेच्या देखरेखीबाबत शिफारशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणती समिती ही भारतीय बँकेच्या देखरेखीबाबत शिफारशीशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यस पद्मनाभन समिती, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, कोणता समाज मे दाम मे फाय उत्सव साजरा करतो? कोणता समाज मे दाम मे फाय हा उत्सव साजरा करतो? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ताई ओहोम, काय मित्रांनो, ताई ओहोम, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मधुर क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? मधुर क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मधशी संबंधित आहे. कोणती क्रांती आहे मित्रांनो? मधुर क्रांती ही मध या उत्पादनाशी निगडीत आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वामी सहजानंद सरस्वती, हे का मित्रांनो, अखिल भारतीय किसान सभेचे हे पहिले अध्यक्ष होते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्ताची नियुक्ती हे कोण करत असतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती हे करत असतात, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात अणुशक्ती केंद्र स्थित नाही? खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यामध्ये अणुशक्ती हे केंद्र स्थित नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बिहार राज्यामध्ये अणुशक्ती हे केंद्र स्थित नाही, म्हणजे महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान यामध्ये आहे, पण बिहार राज्यामध्ये नाही, म्हणजे आपलं 4 हे उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कोणत्या राजवंशाने मोधेरा येथे सूर्यमंदिर बांधले होते? कोणत्या राजवंशाने मोधेरा येथे सूर्यमंदिर हे बांधले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चालुक्य राजवंश यांनी मोधेरा येथे सूर्यमंदिर हे बांधले होते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सीपीयूला काय म्हटले जाते? सीपीयूला नेमके काय म्हटले जाते? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, संविधानिक उपाययोजनेचा अधिकार हे घटनेचे हृदय व आत्मा आहे असे कुणी म्हटलेले आहे? संविधानिक उपाययोजनेचा अधिकार हे घटनेचे हृदय आणि आत्मा आहे असे कुणी म्हटलेले आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर यांनी असे म्हटलेले आहे की राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा आहे असे म्हटलेले आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, 2019चा नोबेल शांती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2019चा नोबेल शांती पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बिया अहमद अली यांना 2019चा शांती हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, चढत्या क्रमाने लावायचा आहे. मेगाबाईट, टेराबाईट, किलोबाईट आणि गिगाबाईट हे आपला क्रम चढत्या क्रमाने लावायचा आहे, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट, काय मित्रांनो, हे चढत्या क्रमाने क्रम आहे, म्हणजे एक उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खालीलपैकी कोणता भाग माणसाच्या डोळ्यामध्ये प्रकाशाला प्रवेश करू देतो? खालीलपैकी कोणता भाग माणसाच्या डोळ्यामध्ये प्रवेश करू देतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पारपटन, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो,
मोसम मान्सूनच्या संदर्भामध्ये हा शब्द खालपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? मोसम मान्सूनच्या संदर्भामध्ये हा शब्द आहे आणि खालपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरबी या भाषेतून आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारताचे पहिले मानवरहित चंद्र संशोधन चंद्रयान-1 कोठून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे? भारताचे पहिले मानवरहित चंद्र संशोधन चंद्रयान-1 कोठून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्रीहरिकोटा या ठिकाणापासून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, एल निनो हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आलेला आहे? एल निनो हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्पॅनिश. काय मित्रांनो? स्पॅनिश. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालपैकी कोणती वनस्पती ही अन्नावर्ती बीज वर्गातील आहे? खालपैकी कोणती वनस्पती ही अन्नावर्ती बीज वर्गातील आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवदार. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, मानवी शरीरात लाल रक्तकणिकाचे म्हणजे आरबीसी कार्य काय आहे? मानवी शरीरात लाल रक्तकणिकांचे आरबीसी म्हणजे यांचे नेमके कार्य काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, अभ्रकाबाबत खालपैकी कोणते विधान सत्य आहे? अभ्रकाबद्दल खालपैकी कोणते विधान सत्य आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हे लोह सिलिका आणि मॅग्नेशियम पासून बनलेले असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान कोणता दिवस हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता? राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान कोणता दिवस हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जानेवारी 1930 साली हा स्वातंत्र्य दिन म्हणजे पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, श्री लिंगराज मंदिर कोठे आहे? श्री लिंगराज मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भुवनेश्वर या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खालपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? खालपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त हे जात नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आसाम राज्यातून कर्कवृत्त हे जात नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, दरवर्षी कोणता दिवस जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो? दरवर्षी कोणता दिवस जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 28 मे या दिवशी जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, खालपैकी कोणाला खान-ए-खाना ही पदवी बहाल करण्यात आली होती? खालपैकी कोणाला खान-ए-खाना ही पदवी बहाल करण्यात आली होती? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बेरम खान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, 1923 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्यामध्ये खालपैकी कोणाचा समावेश होता? 1923 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाच्या संस्थापक सदस्यामध्ये खालपैकी कोणाचा समावेश होता? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे CR दास यांचा समावेश होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारतात दुष्काळ प्रणव क्षेत्र कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला होता? कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारतामध्ये दुष्काळ प्रणव क्षेत्र कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ना दलील ना वकील ना अपील ही टिप्पणी खालपैकी कशाशी संबंधित आहे? ना दलील ना वकील ना अपील ही टिप्पणी खालपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रोलेट कायदा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो,
जागतिक विद्यार्थी दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक विद्यार्थी दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, U-233 हे इंधन म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली भारताची पहिली अणुभट्टी खालपैकी कोणती आहे? U-233 हे इंधन म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली भारताची पहिली अणुभट्टी खालपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कामिनी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, 4 शब्द दिले आहेत. त्यापैकी 3 शब्दात काहीतरी सामर्थ्य आहे आणि एक वेगळा आहे. आपला वेगळा असलेला शब्द निवडायचा आहे. 4 शब्द दिले आहेत. त्यापैकी 3 शब्दात काहीतरी सामर्थ्य आहे आणि एक वेगळा आहे. ती आपला या वेगळ्यापैकी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. काय मित्रांनो? सल्फर डायऑक्साईड हे काय मित्रांनो? वेगळा शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, 4 रंग दिले आहेत. त्यापैकी 3 रंगामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे आणि एक वेगळा आहे. हे वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे काळा रंग हा वेगळा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.